देशभक्त बांधवांनो, महाराष्ट्र प्रेमी बांधवांनो, मराठी हिंदू बांधवांनो, मित्रांनो, गेल्या वर्षभरात उद्धव ठाकरे आपल्या भाषणाची सुरुवात सोयीनुसार वेगवेगळ्या पद्धतीने करताना पाहायला मिळाले। लोकसभेत महाविकास आघाडीत सामील झाल्यानंतर जनतेचा कल पाहून त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात जमलेल्या माझ्या तमाम देशभक्त बांधवांनो अशी केली। आणि जमलेल्या माझ्या तमाम देशभक्त बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो। त्यानंतर लोकसभेत हिंदुत्ववादी सरकार आलं, त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत जनतेचा कल पाहून आपल्या भाषणाची सुरुवात जमलेल्या माझ्या तमाम महाराष्ट्र प्रेमी बांधवांनो अशी केली। जमलेल्या माझ्या तमाम महाराष्ट्र प्रेमी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो। क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है। यही नहीं, अभी और सुनिए। जमलेल्या माझ्या तमाम महाराष्ट्र प्रेमी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो। आणि आता महापालिका निवडणुकीपूर्वी मराठी भाषेचा मुद्दा सगळीकडे चर्चेचा विषय बनलेला पाहून त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात जमलेल्या माझ्या तमाम मराठी हिंदू बांधवांनो अशी केली। आणि जमलेल्या माझ्या तमाम मराठी हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो। यावरून असं स्पष्ट होत आहे की उद्धव ठाकरे वेगवेगळ्या स्तरातील मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु ते त्यात पूर्णपणे यशस्वी होताना दिसत नाहीत। अगर हम करें तो करें क्या, बोले तो बोले क्या। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? यावेळी महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे वेगळ्या शैलीत भाषणांची सुरुवात करून मतदारांना आकर्षित करू शकतील का? कमेंट करून सांगा। आणि अशाच मनोरंजनात्मक बातम्या ऐकण्यासाठी 12च्या भावात चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।